नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं IK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा शेकडेवारी या नवनीत पब्लिकेशनचं बुक आहे, त्याच्यामधला स्वाध्याय 24.1 अभ्यासणार आहोत। त्याच्यामध्ये एकूण 8 उदाहरणं आहेत, त्या 8ही उदाहरणं आपण एकदम डीपमध्ये पाहणार आहोत। तर सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड केले जातील त्यावेळेस ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, स्वाध्याय क्रमांक 24.1 मध्ये प्रश्न क्रमांक 1, सुजयला मराठीमध्ये 75 पैकी 60 गुण, गणितात 40 पैकी 36 गुण, विज्ञानात 50 पैकी 30 गुण, इंग्रजीत 100 पैकी 75 गुण मिळाले, तर त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले, असा प्रश्न आहे आपल्यासमोर। आता हा प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या, ज्यावेळेस तुमच्या शाळेमध्ये एखादी टेस्ट घेतली जाते आणि त्या टेस्टमध्ये ज्यावेळेस तुम्हाला मार्क्स लिहिले जातात, तर बघा, ते समजा टेस्ट आहे 40 गुणांची आणि त्यामध्ये तुम्हाला 20 गुण मिळालेले आहेत। म्हणजेच तुमचे जे काय एकूण गुण आहेत ते एकूण गुण हे छेदस्थानी लिहिले जातात आणि तुम्हाला मिळालेले गुण हे नेहमी अंशस्थानी लिहिले जातात, बरोबर। जो काय तुमच्यासमोर अपूर्णांक तयार होतो तो 20°/40 अशा पद्धतीचा होतो। एकूण गुण हे नेहमी छेदस्थानी लिहिले जातात। मग ज्यावेळेस तुम्हाला हेच गुण टक्केवारीमध्ये किती पडले असं विचारलं जातं, म्हणजे 40 पैकी 20 पडले तर किती टक्के पडले, तर मग अशा वेळेस काय जातं, ही जी काय टोटल एकूण संख्या आहे, ह्या एकूण संख्येला काय केलं जातं तर 100 मानलं जातं। म्हणजे 40 म्हणजेच काय आहे तर 100। मग याचा अर्थ कसा होतो, तर एकूण 40 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला 20 मार्क्स मिळाले, तर 100 पैकी किती मार्क्स मिळाले। मग 40 पैकी 20 म्हणजे 40च्या अर्धे आहेत, मग 100 पैकी किती, मग 100च्या अर्धे करा, 100च्या अर्धे काय होतात तर 50, म्हणजे 50% हे झालं आपल्या या प्रश्नाचं काय थोडक्यात उत्तर। आता ही क्रिया आपल्याला सहज असं नजरेसमोर पाहूनच समजली, कारण एकूण मार्कापैकी अर्धे मार्क्स आहेत ना पडलेले, 40 पैकी 20 आहेत, म्हणून आपण 100च्या अर्धे काय केले 50 केले। पण आता हेच एका मेथडच्या माध्यमातून कसं समजून घेतलं जातं, तर बघा, एकूण तुम्हाला तुमचा 40 मार्काचा पेपर होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 20 मार्क्स पडले, म्हणजेच आता हा आपल्यासमोर एक अपूर्णांक तयार झाला। याच्या अगोदर आपण व्यवहारी अपूर्णांकाचे शेकडेवारीमध्ये कसं रूपांतर केलं जातं यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। बघा, एकूण 4 भाग अगोदर बनवलेले आहेत, ते 4ही भाग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते अगोदर पाहून घ्या आणि नंतरच हा भाग 5 पहा। तर बघा, आता हा जो काय अपूर्णांक तयार झाला याचं शेकडेवारीमध्ये रूपांतर जर करायचं असेल तर याला काय केलं जातं, गुणिले 100 केले जातात। मग ह्याला सिम्प्लिफाय करा, 100ला छेद नाही म्हणजे छेद 1 असतो। बघा, 20 डायरेक्ट भाग द्या, 20 1 20, 20 2 40, 20 40ला भाग दिला, छेदस्थानी 2 आहेत, अंशस्थानी 100 आहेत, बे 1 बे 5 10 आणि 0 जसाच तसा, म्हणजे आता छेदस्थानी 1 1 शिल्लक राहिला आहे आणि अंशस्थानी 1 आणि 50 शिल्लक राहिलेत, म्हणजेच काय झालं 50%। 40 पैकी 20 अर्धे पडले होते, म्हणजेच 100 पैकी काय झाले 50%। टक्केवारीमध्ये रूपांतर केलं म्हणजेच 50%। अशा पद्धतीनं आपण व्यवहारी अपूर्णांकाचं शेकडेवारीमध्ये रूपांतर करू शकतो। तर बघा, दिलेला प्रश्न हा आपण ह्याच पद्धतीने सोडवणार आहोत। दिलेले सर्व जे काही विषय आहेत ते सर्व विषयांचे टक्केवारीमध्ये गुण काढून घ्यायचे आणि नंतर त्यांच्यामध्ये तुलना करणं आपल्याला सोपं जाईल। तर बघा, आता मराठी हा विषय घ्या, सुरुवातीला मराठी विषय बघा। तर मराठीमध्ये एकूण 75 मार्काचा पेपर होता, त्याच्यामध्ये किती मार्क्स मिळालेत तर 60 मार्क्स मिळालेत। मग 60/75 हा अपूर्णांक तयार झाला आणि त्याला आता काय करायचं आपल्याला शेकडेवारीमध्ये रूपांतर, म्हणजेच गुणिले 100। आता 100ला हे अंशस्थानी असतात, 100ला छेद एखाद्या संख्येला दिलेला नसतो, म्हणजे छेद हा 1 असतो। आपल्या सोयीसाठी आपण एक छेद लिहून घ्या आणि बघा, आता छेदस्थानी 75 आणि 1 आहेत, अंशस्थानी 60 आणि 100 आहेत। मग छेदस्थानच्या कोणत्याही एका संख्येनं अंशस्थानच्या कोणत्याही एका संख्येला आपण भागू शकतो। 75 आणि 100 ह्या दोन्हीही संख्येला 25 भाग जातोय, बघा, मग 25 भाग द्या, 25 त्रिक 75, 25 चौक काय झाले 100। छेदस्थानामध्ये 3 शिल्लक आहे, 3ने आता 60ला भाग देऊन बघा, 3 1 3,
3 दुने 6 आणि 0 जसाच तसा. आता छेदस्थानी एक एक शिल्लक राहिला. अंशस्थानी आपले 20 गुणिले 4 शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजेच अंशस्थानच्या संख्येचा गुणाकार करा. 20 चौक 80 म्हणजेच 80%. याचा अर्थ काय होतो, जर 75 पैकी 60 मार्क्स पडले म्हणजेच 100 पैकी किती पडले, 80% पडले. आता टक्केवारीमध्ये आपण लिहून घ्या मराठी विषयाचे 80% गुण. मराठी विषयाला किती पडले, 80% मार्क्स पडले. आता दुसरा विषय बघूया कुठला आहे. दुसरा विषय जो काय दिलाय तो गणित. मग गणितामध्ये बघा, आता गणितामध्ये किती 40 पैकी 36 गुण मिळालेले आहेत. एकूण किती 40, त्यापैकी किती मिळाले 36. शेकडेवारीमध्ये रूपांतर करायला गुणिले 100. 100ला छेद नाही म्हणजे छेद 1 असतो. आणि आता सिम्प्लिफाय करा. बघा, छेदस्थानचा 1 शून्य गेला, अंशस्थानचा 1 शून्य गेला. छेदस्थानी 4 शिल्लक राहिलेत. आता 4 36ला भाग जातो, मग भाग देऊन टाका. 4 1 4, 4 8 32 आणि 4 9 36. आता छेदस्थानी 1 1 शिल्लक राहिले आणि अंशस्थानी काय 9 आणि 10 शिल्लक राहिलेत. मग 9 गुणिले 10 किती झाले, 90. हे 90 काय झाले तर पर्सेंटेज. म्हणजे गणितामध्ये किती मार्क्स पडले, गणितामध्ये 90% मार्क्स मिळालेले आहेत सुजयला. तर बघा, त्याच्यानंतर काय विज्ञानामध्ये किती, एकूण 50 पैकी 30 मार्क्स मिळाले. पुढचा जो काय विषय आहे तो विज्ञान. विज्ञानामध्ये एकूण 50 मार्काचा पेपर आणि त्याच्यामध्ये मिळालेत किती 30 गुण. शेकडेवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी काय करणार आपण, त्याला गुणिले 100. 100ला छेद नाही म्हणजे छेद 1. आता 50 डायरेक्ट 100ला भाग जातो. 50 1 50, 50 दुने 100. छेदस्थानी 1 1, अंशस्थानी 30 गुणिले 2 किती झाले 60%. विज्ञानामध्ये किती टक्के मार्क्स मिळाले तर 60% विज्ञानामध्ये मार्क्स मिळालेले आहेत. त्याच्यानंतर बघा, पुढचा जो काही विषय आहे तो इंग्रजी. आता इंग्रजीमध्ये किती मार्क्स मिळाले तर इंग्रजीमध्ये एकूण 100 पैकी 75 गुण मिळालेले आहेत. पुढचा विषय इंग्रजी आणि 100 पैकी 75 गुण मिळालेले आहेत. म्हणजेच 75 भागिले 100, 100 पैकी 75 मिळाले. म्हणजे आता हे ऑलरेडी 100 पैकी दिलेले आहेत, म्हणजेच हे काय आहेत 75%च आहेत. इंग्रजी 75%. इंग्रजीचे किती मार्क्स मिळाले 75%. एखाद्याला वाटलं की सोडून पाहावं तर बघा, 75 भागिले 100 गुणिले त्याला 100 करा म्हणजे शेकडेवारीमध्ये रूपांतर होईल. छेद नाही म्हणजे छेद 1. 100 1 100, 100 1 100 आणि किती उरले वरती 75 गुणिले 1 म्हणजेच 75%. अशा पद्धतीने बघा, आता सगळ्या विषयांचे मार्क्स हे आपल्याला टक्केवारीमध्ये दिसत आहेत. मराठी 80%, गणित 90%, विज्ञान 60% आणि इंग्रजी 75%. आता आपण सहज ठरवू शकतो कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण आहेत तर किती, गणितामध्ये 90% मार्क्स आहेत. म्हणजे गणित हा काय आहे सर्वात जास्त मार्क्स मिळालेला विषय आहे. आपलं उत्तर किती आलं ह्या प्रश्नाचं, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न क्रमांक 2 बघा, 400 ग्रॅम हे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के आहेत. आता ह्या पद्धतीचे प्रश्न तर अगदी सेम टू सेम याच टाईपचे क्वेश्चन आपण टाईप 4 मध्ये पाहिलेले आहेत. त्यासाठी सांगते सर्वांनी अगोदर ते 4 टाईप पाहून घ्या, नंतर तुम्हाला 24.1 ह्यामधले सगळे प्रश्न अगदी व्यवस्थित सुटतील. तर बघा, आता याच्यामध्ये सुरुवातीचे स्टेप काय, आपले 400चे एकक ग्रॅम आहे आणि 2चे एकक किलोग्रॅम आहे. अगोदर आपण काय करणार, दोघांचे एकक समान करून घेणार. मग 2 किलोग्रॅमचे ग्रॅम करून घ्या. 1 किलोग्रॅम म्हणजे माहिती आहे आपल्याला किती 1000 ग्रॅम असतात. म्हणजेच आणि 2 kgचे किती होतील मग 2000 ग्रॅम. म्हणजे 2 किलोग्रॅमचे आपण काय केलं 2000 ग्रॅम हे कन्वर्ट करून घेतलं. मग बघा, आता आपण त्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे, ज्या संख्येला चा लागलेले, चा ची चे पेक्षा हे अंक लागलेले असतात तो आपला ती संख्या कुठं असते छेदस्थानी. म्हणजे 2 किलोग्रॅम चा म्हटले ना, चा 2 किलोग्रॅमला लागले म्हणजे 2 किलोग्रॅमचे हे जे काय आपण कन्वर्ट केले 2000 ग्रॅम हे आपले काय येणार छेदस्थानी.
आणि 400 ग्रॅम हे येणार अंशस्थानी. तर त्याचं टक्केवारीत रूपांतर करायचं आहे. ज्यावेळेस आपण टक्केवारीत रूपांतर करतो त्यावेळेस कोणत्याही संख्येचं त्यावेळेस आपण त्याला गुणिले 100 करत असतो. मग 100ला छेद नाही म्हणजे छेद 1 घालवा. आता खाली छेदस्थानी 3 शून्य, 3 शून्याला वर अंशस्थानचे 3 शून्य घालवा. 1 2 आणि 3 शून्य गेले. आता छेदस्थानी 2 शिल्लक राहिलाय, अंशस्थानी 40 शिल्लक राहिलेत. 2 ने 40ला भाग द्या. बे 1 बे, बे 2 4 आणि 0 जसंच तसा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आलं आपलं 20%. पर्याय क्रमांक 4 20% हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 3 9,900 चे 9% किती? लिहून घ्या बघा. 9,900 चे ज्यावेळेस लिहिलेला असतो कोणत्याही संख्येला चाचीचे त्यावेळेस आपण त्याला त्याचा अर्थ असतो गुणिले. 9,900 चे 9% म्हणजे थोडक्यात हे असं 9% ना. 9% टक्के ह्या टक्केचा अर्थ काय असतो तर भागाकारामध्ये 100. हे आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेलं आहे बघा. तर आता ह्या 9,900ला छेद नाही म्हणजे छेद 1, छेदस्थानी 100 आहेत आणि वर 9,900 आणि 9 आहे. खालच्या 2 शून्याला अंशस्थानचे 2 शून्य कटले. काय शिल्लक राहिले 99 गुणिले 9 शिल्लक राहिलाय. 99 गुणिले 9 हे अंशस्थानी यांचा गुणाकार करून घ्या. 99 किती 81. हातचे आले 9, 99 81, 81 आणि 8 किती होतील तर 89. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 4 पाहूया. आता हा प्रश्न क्रमांक 4 पण थोडासा अवघड आहे बघा, समजून घ्या. उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2,240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक सभेला उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते? आता बघा हे गणित आपण 2 पद्धतीनं समजून घेणार आहोत. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही सोडू शकता. बघा आता पहिलं तर जे काय आपल्याकडं 100% उपस्थिती. आता ह्या गणितामध्ये 100% उपस्थिती म्हणजे 100 म्हणजेच काय 2,240 ही काय आहे एकूण संख्या आहे. म्हणजे आपण बघा सुरुवातीला टेस्टचं उदाहरण पाहिलं, एकूण 40 मार्क आणि त्यापैकी 20 मार्क्स पडले. म्हणजे टोटलला आपण टोटल 40ला काय मानलं होतं 100 मानलं होतं. मग इथं पण कुठल्याही उदाहरणामध्ये जी काही एकूण संख्या असेल त्या एकूण संख्येला काय केलं जातं तर 100 मानलं जातं. मग बघा आता समजा 100% उपस्थित आता ह्या 100% मध्ये स्त्रिया पण आहेत पुरुष पण आहेत. 100% म्हणजेच 2,240 हे एकूण संख्या आहे आणि ह्या एकूण संख्येमध्ये स्त्रिया पण आहेत आणि पुरुष पण आहेत. सर्व मिळून 2,240 सभासद आहेत. आणि आता बघा हे 35% आपल्याला काय दिलंय उदाहरणामध्ये स्त्रिया दिल्यात. 35% ह्या भागधारक सभेला उपस्थित होत्या स्त्रिया. तर बघा आता समजा 100% हे एकूण 100% आहेत आणि ह्या एकूण 100%च्या 35% काय आहेत स्त्रिया आहेत. जर 35% स्त्रिया असतील तर उरलेले सगळे काय असणार आहेत पुरुष असणार आहेत. मग 100 मधून 35 गेले, किती शिल्लक राहिले 65% शिल्लक राहिले. मग 65% हे काय आहेत तर पुरुष आहेत. आपण 100%चं डिस्ट्रीब्युशन केलं बघा. 100% टोटल लोकसंख्या सभासद उपस्थित होते त्यामधले आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे 35% स्त्रिया. म्हणजे 35% जर स्त्रिया असतील 100% मधल्या तर उरलेले टक्के काय असणार आहेत पुरुष असणार आहेत. म्हणजेच 100 वजा 35 केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळते तर 65% हे काय आहेत पुरुष आहेत. मग बघा आता हे 2,240 च्या जे काय 2,240 च्या 65% आपल्याला काढायचे. आपल्याला काढायला काय सांगितले पुरुष भागधारक काढायला सांगितले, पुरुषांची संख्या काढायला सांगितली. म्हणजेच आपण काय करणार 65% काढणार. 65 आणि टक्के म्हणजे काय टक्क्याची कोणचं काय असतं भागाकारामध्ये 100 असतं. आता मी हे समीकरण कसं तयार केलं बघा. 2,240 सभासदांपैकी म्हणजे हे 2,240 च्या 65% म्हणजे च्या म्हणजे काय झालं गुणिलेचं चिन्ह आलं.
2240ला छेद नाही म्हणजे छेद 1 असतो. सिम्प्लिफाय करून घ्या बघा. छेदस्थानचा 1 शून्याला अंशस्थानचा 1 शून्य गेला. त्याच्यानंतर 5 ने 10ला पण भाग जातो आणि 65ला पण भाग जातो. भाग देऊन बघा. 5 2 10, 5 1 5 उरला 1 आणि 5 त्रिक 15 झाले. त्याच्यानंतर छेदस्थानी 2 शिल्लक राहिले. 2 ने 224ला भाग जातो कारण 224 ही समसंख्या आहे. मग बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे आणि बे 2 4 वरती आले 112. मग छेदस्थानी 1 1 शिल्लक राहिला आणि इकडं काय 112 अंशस्थानी 112 गुणिले 13 यांचा गुणाकार करून घ्या. बघा 13 दुने 26, हातचे आले 2, 13 1 13 आणि 2 किती झाले 15. हातचा आला 1, 13 1 13 आणि किती 14. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती आलं 1456. पर्याय क्रमांक 1 हे काय झालं प्रश्नाचं उत्तर आलं. ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत बघा. दुसऱ्या पद्धतीनं आपण समजून घेऊया. सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित आणि तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही काय करा हे उदाहरण सोडवू शकता. तर बघा आता ह्याच्यामध्ये जे काय एकूण संख्या दिलेली आहे, आपण प्रत्येक वेळेस एकूण संख्या जी टोटल संख्या असते ती काय करत असतो त्याच संख्येला 100 मानत असतो. मग बघा आता इथं 100% जे काय आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे म्हणजे 100 मधले 35% स्त्रिया आहेत आणि 65% काय आहेत उरलेले पुरुष आहेत. म्हणजे 100 पैकी किती येतं 65% पुरुष आहेत. तर 2240 म्हणजेच काय आहे 100 ही एकूण संख्या आहे. म्हणजे एकूण म्हणजेच आपण 100 मानत असतो. म्हणजे त्याला 100च्या खाली लिहून घ्या 2240. ही शॉर्ट मेथड आहे पहा. अगोदर तुम्हाला जी सांगितली ती संकल्पना मूळ कन्सेप्ट होती. आता ही शॉर्ट पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. तर बघा मग 100 पैकी 65 पुरुष 65% म्हणजे 100 पैकी 65. तर 100 म्हणजेच काय एकूण संख्या 2240 मधले किती हे आपल्याला माहीत नाही. हे काय करायचं आपल्याला काढायचे. ही अशी मांडणी करून घेतल्यानंतर बघा हे तिरकस गुणाकार करायचा. हे तिरका म्हणजे 2240 आणि 65 हा झाला तिरका आणि 100 गुणिले क्वेश्चन मार्क हे झाला तिरका गुणाकार. मग अशी मांडणी करून घ्या 2240 गुणिले किती 65. ज्या तिरकस 2 संख्या मिळालेल्या आहेत त्या 2 संख्यांचा गुणाकार लिहून घ्यायचा आणि छेदस्थानी क्वेश्चन मार्क सोबत जी तिरकी संख्या आहे क्वेश्चन मार्क सोबत तिरकी संख्या काय आहे तर 100 चे छेदस्थानी लिहून घ्यायचे. हे काय झालं आपल्या क्वेश्चन मार्कचं उत्तर. हे सोल्युशन काढलं की हे झालं आपल्या क्वेश्चन मार्कचं उत्तर. छेदस्थानच्या शून्याला अंशस्थानचा 1 शून्य गेला. आता 10 ने 65ला म्हणजे 5 ने भाग जाऊ शकतो. 5 ने 10ला भाग जाऊ शकतो. 5 2 10 आणि 5 1 5 उरला 1 5 झाले 15, 5 त्रिक 15. आता 2 न 13ला भाग जात नाही परंतु 2 ने 224ला भाग जातो. भाग द्या बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे आणि बे 2 4. पुन्हा आपला तोच गुणाकार आलाय बघा 112 गुणिले 13. ज्यावेळेस तुम्ही 112 गुणिले 13 ह्या 2 संख्यांचा गुणाकार करणार त्यावेळेस उत्तर किती येणार 1456. ही झाली दुसरी पद्धत. बघा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं हे गणित सोडवू शकता. दोन्ही आहे शॉर्ट पद्धत आणि मागची जी काय आहे ती मूळ कन्सेप्टवर आधारित पद्धत होती. तर बघा हे गणित जरी समजलं नसलं तरी उदाहरण नंबर 5. एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात. तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत. जे विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत ते विद्यार्थी आपल्याला काय करायचे काढायचे आहेत. तर बघा मागच्यासारखंच एकूण किती 100%. 100%चं डिस्ट्रीब्यूट करा. 70% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात. म्हणजे हे 70% काय करतात सूर्यनमस्कार घालतात. मग 100%तले 70% जर सूर्यनमस्कार घालत असतील तर न घालणारे किती विद्यार्थी असणार आहेत तर 30% असणार आहेत. आणि हे 30%च आपल्याला काय करायचे काढायचं आहे. तर बघा ही एकूण 2300 हे एकूण विद्यार्थी आहेत. म्हणजेच 2300च्या 30% मला काढायचे आहेत.
जे की सूर्यनमस्कार घालत नाहीत. ही झाली पहिली पद्धत. सिम्प्लिफाय करा बघा. छेदस्थानच्या 2 शून्याला अंशस्थानचे 2 शून्य गेले. छेदस्थानी 1 1 शिल्लक राहिला. भागाकार संपला. वरती राहिले 230 गुणिले 3. गुणाकार करा. 3 0 0, 3 त्रिक 9 आणि 3 दुणे 6. आपलं उत्तर किती आलंय? 600. 690 हे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं काय झालंय? उत्तर आलेलं आहे. तर बघा आता दुसऱ्या शॉर्ट पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगते. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे गणित सोडवा. दुसरी पद्धत बघा. आता आपल्याला काय करायचंय? 100% 30% काढायच्यात. बरोबर? म्हणजेच 100 पैकी आपल्याला किती? 30 काढायचे. असं लिहून घ्यायचं. 100 पैकी 30. आणि हे 2300 हे जे काय आहे ती एकूण संख्या आहे, एकूण विद्यार्थी. तर एकूण 100 हे एकूण आहेत. मग एकूणच्या खाली एकूण लिहा. 2300 पैकी किती ते आपल्याला माहीत नाही. ते आपल्याला काय करायचं? काढायचं आहे. तिरका गुणाकार बघा. ह्या 2 संख्या मिळालेल्या आहेत मला तिरकस. ह्या 2 संख्या तिरक्या लिहून घ्या. 2300 गुणिले 30. ह्या 2 तिरकस संख्यांचा गुणाकार मी लिहून घेतला. छेदस्थानी काय करायचे? या क्वेश्चन मार्क सोबत जी संख्या आहे ती छेदस्थानी लिहून घ्यायची. 100 हे काय मिळणार आहे आपल्याला? या क्वेश्चन मार्कचं उत्तर. क्वेश्चन मार्क बरोबर ज्या 2 संख्या मिळाल्या त्या 2 संख्यांचा गुणाकार अंशस्थानी आणि क्वेश्चन मार्क सोबत मिळालेली संख्या ही छेदस्थानी. आता सिम्प्लिफाय करा. छेदस्थानचे 2 शून्याला अंशस्थानचे 2 शून्य गेले. छेदस्थानी 1 शिल्लक राहिला. म्हणजे गुणाकाराची क्रिया संपली. आणि किती राहिले आपलं? 230 गुणिले 3. परत बघा. 3 0 0, 3 त्रिक 9 आणि 3 दुणे 6. काय आलं उत्तर आपलं? 690. पर्याय क्रमांक 2 हेच या प्रश्नाचं काय आलं? उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीने हे गणित समजावून घेतलेलं आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 पहा. 100चा 5 100चा शेकडा 5. 100चा काय? शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? बघा 100चा शेकडा 5. शेकडा, टक्के हे जे काही शब्द दिलेले असतात त्याचा अर्थ काय असतो? टक्के. म्हणजे आता ह्याचं मी हे जे काही शाब्दिक उदाहरण आहे हे 100चा शेकडा 5 ह्याला मी संख्यात्मक कसं लिहू शकते? बघा 100चा शेकडा 5 म्हणजेच काय? 5% असं संख्यात्मक लिहू शकते. तसंच 10च्या शेकडा 10. शेकडा म्हणजेच टक्के. मग काय? 10च्या म्हणजे गुणाकार. शेकडा 10 म्हणजेच काय? 10% असं लिहू शकते. हे जे काही शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे याचं संख्यात्मक स्वरूपात मी अशा पद्धतीने मांडणी केली जाते. मग आता ह्याची आपली पद्धतीने मांडणी करा. बघा 100 गुणिले 5 आणि हे टक्के म्हणजेच काय असतं? भागाकारामध्ये 100. मग ह्यात 100ला छेद नाही म्हणजे छेद 1 आहे. 100 1 100, 100 1 100. अंशस्थानी काय उरले? 5. म्हणजे ह्या पहिलं जे काय समीकरण आहे आपलं याचं उत्तर आलं 5. तसंच दुसरं सोडून बघा. 10च्या 10% म्हणजे भागाकारामध्ये 100. याला सॉल्व करा. छेदस्थानचा 1 0 अंशस्थानचा 1 0 गेला. पुन्हा छेदस्थानचा 1 0 अंशस्थानचा 1 0 गेला. आता वरती काय राहिले? 1 गुणिले 1 1 आणि छेदस्थानी पण काय राहिला? 1. म्हणजे कुठल्याही संख्येला छेद 1 असेल तर तो लिहिला जात नाही. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय आलं? 1 हे उत्तर आलंय. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? आता 100चा शेकडा 5 ह्या 5 आहे आणि 10चा शेकडा 10 हा काय आहे? 1 आहे. म्हणजे हा 5 1 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? तर 5 हा 1 पेक्षा काय आहे? 4ने मोठा आहे. समजलं? प्रश्न क्रमांक 6चं 1 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 5 हा 1 पेक्षा 4ने काय आहे? मोठा आहे. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. तर बघा प्रश्न क्रमांक 7. पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे? म्हणजे असत्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचे. जे विधान चुकीचं आहे ते आपल्याला काय करायचे? शोधून काढायचे. त्यासाठी आपल्याला सर्व पर्याय काय करावं लागणार आहे? तर चेक करून पाहावे लागणार आहेत. पर्याय क्रमांक 1चं समीकरण लिहा. बघा 100चा शेकडा 20.
हे काय 100 चा म्हणजे गुणाकार 20% म्हणजे 20%. 20 आणि टक्के म्हणजे काय भागाकारामध्ये 100. 100ला छेद नाही म्हणजे छेद 1 दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे 100 एक 100, 100 एक 100. ह्याचं किती उत्तर आलं 20. बरोबर उत्तर 20 आले. म्हणजे पर्याय क्रमांक 2 चेक करून पहा. 200 चा म्हणजे गुणाकार 10% म्हणजेच 10% भागाकारामध्ये 100. 100 एक 100, 100 दुने 200 म्हणजे 10 गुणिले 2 ह्याचं पण उत्तर किती आलं 20 आलं. म्हणजे हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. आपल्याला चुकीचा शोधायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपले हे 2 तर 2 बरोबर आलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 चेक करून पहा. 400 चा म्हणजे गुणाकार आणि 5% म्हणजे 5 गुणिले 100% मध्ये 100. मग 100 एक 100 आणि 100 चोक 400. अंशस्थानी काय राहिले 4 गुणिले 5, 5 चोक 20 म्हणजे हा पण काय झाला बरोबर आलेला आहे ना. आपल्याला असत्य शोधायचं आहे, असत्य चुकीचं. पर्याय क्रमांक 4 चेक करून पहा. 300 चा म्हणजे गुणाकार आणि 10% म्हणजेच 10%. 100 एक 100, 100 त्रिक 300 म्हणजे ह्याचं किती उत्तर आलं अंशस्थानी 10 गुणिले 3. याचं उत्तर 30% यायला पाहिजे होतं. तर इथं किती दिले 20 दिले. म्हणजे हे काय आहे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे, जे की याचं उत्तर 30% यायला पाहिजे होतं. बाकी पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे काय आहेत बरोबर आहेत. आणि आपल्याला असत्य शोधायला सांगितलं होतं. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला शेवटचा प्रश्न पाहूया. 20 चे 60%. 20 चे म्हणजे गुणाकार 60 आणि टक्के म्हणजे काय भागाकारामध्ये 100. सोपा आहे, सिम्प्लिफाय करा. 20ला छेद नाही म्हणजे छेद 1. बघा 20 एक 20, 20 5 100. पुन्हा छेदस्थानी 5 शिल्लक राहिले. 5 एक 5, अंशस्थानच्या 60ला भाग द्या. 5 एक 5, उरला 1 झाले 10 आणि 5 दुने 10 म्हणजेच याचं उत्तर किती आले 12%. 12% हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं आपण एकूण 8 प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.